तर जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये। सगळे मस्त काम आवरून बसलो होतो आणि आपल्या शेताकडे भंगारवाली येतच राहत। तर आज आपल्या घरी आलते भंगारवाली, म्हणे भंगार आहे का? आपण तर नाही म्हणलो होतो, पण मग ते म्हणे बघ म्हणे असलं तर मग काही कोणती जमा केले व तुकडे टाकले आणि टाकी कापलेली होती त्याचे तुकडे जमा केले, काही पैप फुटलेले होते त्याचे तुकडे जमा केले। मेन गोष्ट म्हणजे आपल्या घरात कपाट होतं फुटलेलं, ते पण आपल्याला भंगारमध्ये द्यायचं होतं, पण माझं काही लक्षच गेलं नाही। भंगारवालेच लक्ष म्हणे हे कपाट द्यायचं, म्हटलं अरे यार हे तर सगळ्यात पहिले द्यायचंय, बरं झालं म्हणलं तुमचं लक्ष गेलं त्याच्याकडे। भंगारवाल्याला म्हटलं होतं भंगारच नाही भाऊ, नाही म्हणता भंगार निघला आणि 420 रुपयाचं पण विकला आणि त्याच्याकडून 2 बकेट घेऊन घेतले 50-50 रुपयाचे। खत फेकायला मस्त आहे म्हटलं घेऊन घेऊ। आणि आज मला संभाजीनगर जायचं होतं भाऊ, टाकडीच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकलं आणि टाकडी लोकल एकदम भारी हो गाड्या धुण्यासाठी, इतकं मस्त पाणी येते। टाकडीचे लोक एकदम नशिबाने हो, त्यांना पाण्याच्या बाबतीत काही टेन्शन नाही। सकाळी गडबडीमध्ये निघलो होतो भाऊ, चहा बनवायची सांगली होती मम्मीला, मम्मीने त्याच्यामध्ये फक्त पत्ती टाकली होती, साखर टाकायची विसरून गेली भाऊ। त्याच्यामुळे म्हटलं आता जाता मस्तपैकी आईस्क्रीम वगैरे खाऊन घेऊ। संभाजीनगर येता आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आला भाऊ, ना गाडीचा ना आपल्याला काही पाऊस लागला, एकदम निवांत मध्ये संभाजीनगर आलो। संभाजीनगर आल्याच्या नंतर आपलं काम करून घेतलं मस्तपैकी आणि इथून डायरेक्ट मित्राच्या रूमवर गेलो। मित्राच्या रूमवर गेलो, तोंड हात पाय धुतले मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो। मित्राची रूम इतकी फ्रेश ठेवलेली काय सांगू तुम्हाला, एकदम मस्त बेड वगैरे एकदम भारी होते। म्हणलं आधी 2-3 घंटे झोपून घेऊ मस्तपैकी आणि झोप झाल्याच्या नंतर मित्रासोबत गेलो त्याच्या मेसवर, तिथे जेवण वगैरे केलं। जेवण पण एकदम मस्त होतं, काहीच अडचण नव्हती। व्हॉइस रेकॉर्ड करायचं होता आणि त्याला एडिटिंग पण करायची होती। म्हटलं आता कसं करायचं, रूम मध्ये तर काही करता येणार नाही। म्हटलं चला आता बाहेर मस्तपैकी आलो, रस्त्याच काढायला एका ठिकाणी जागा होती, तिथेच व्हॉइस रेकॉर्ड करून घेतला, एडिटिंग करून घेतला व्हिडिओ। आणि इकडे 5G रेंज आहे, गावाकडे तरी 4G राहते, इकडे एकदम फास्ट काम होऊन जातं। मला बसनी उलट्या होत्या त्याच्यामुळे मी टीव्हीएस घेऊन आलेलो घरी, फटफटी आहे म्हणून म्हटलं चला आपण टीव्हीएस घेऊन जाऊ, तिथं फिरायला पण काम आहे। आणि आता मित्र सोबत त्याच्यामुळे म्हटलं आता कुठेतरी फिरायला जाऊ, गाडी पण आहे आपल्याकडे। पाऊस जर नाही आला तर फिरायला जायचं आपल्याला, कुठेतरी जाऊ म्हटलं आता एकदम मस्त चक्कर मारू इकडे सिटीमध्ये। तर मित्रांनो मी जातो मित्राच्या रूमवर, काय प्लॅन आहे ते बघतो। पाऊस जर नाही आला तर जाऊ फिरायला, नाही तर राहिलं मग तर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये, बाय।